नमस्कार, मैं हूं उमेश धंधाले। आप देख रहे हैं अपडेट अमल 9 न्यूज। राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा में कई राजनीतिक लोग महाराष्ट्र में जुड़ते नजर आ रहे हैं। साथ ही में आज अभिनेत्री रिया सेन ने भी इस यात्रा में अपनी हाजिरी दी। राहुल गांधी के सावरकर जी के बारे में एक बेतुके बयान को लेकर राजनीतिक माहौल महाराष्ट्र में गरमाया है। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कड़े शब्दों में इसकी निंदा करते हुए राहुल गांधी पर तंज कसा। साथ ही में अब राज ठाकरे भी इस मामले को लेकर इस घटना के विरोध में खड़े होने की तैयारी में लगे हैं। दोस्तों देखिए, जिस तरह से यह माहौल गरमाया है, शायद सेगांव की राहुल गांधी की जो रैली है इसमें इसका नतीजा जरूर देखने को मिल सकता है। हम आपको समय समय के अपडेट जरूर बताएंगे। तब तक के लिए जय हिंद। अभी भी आपने हमारा चैनल अगर सब्सक्राइब नहीं, 2-3 साल उनको अंडमान में बंद कर दिया। उन्होंने चिट्ठी लिखनी शुरू कर दी, हमें माफ कर दो, जो भी हमसे चाहते हो ले लो, बस मुझे जेल। सावरकरांबद्दल बोलतात, कोणीतरी लिहून देतो, त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स माहित नाही। लिहिलेलं वाचत 3-4 साल वर आहे। अरे या वेड्यांना एवढंही माहित नाही किती वर्ष ते होते, कसे ते होते। बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालोय। भारत कुठली यात्रा आहे ना आपली, ती आता अडवायची आहे। हा, विरोध म्हणजे बाळासाहेबांचे विचार तोडो आणि काँग्रेस जोडो ही यात्रा आहे, अशीच आहे ना। आणि आता मात्र हिंगोलीमध्ये राहुल गांधी सावरकरांबद्दल इतकं नीच बोलतात आणि त्यांच्या गळ्यात गळे टाकून आदित्य ठाकरे त्या ठिकाणी ज्यावेळेस पदयात्रा करतात, मला आमचं सोडून द्या। मी विचार केल्यावर मला असं वाटतं की त्या ठिकाणी स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल ज्यावेळेस ते बघत असतील की त्या राहुल गांधी सोबत आदित्य ठाकरे हे पदयात्रा करतायत। मी तर या ठिकाणी विनंती करेन, ठीक आहे, तुमचं आमचं पटलं नसेल, तुम्ही विचार सोडला म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं, तुम्ही आम्हाला सोडा, आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी शिव्या द्या, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना जर तुम्ही जवळ करत असाल तर बाळासाहेबांची नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का, हा माझा सवाल आहे। बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालोय। भारत कुठली यात्रा आहे ना आपली, ती आता अडवायची आहे। हा, विरोध म्हणजे बाळासाहेबांचे विचार तोडो आणि काँग्रेस जोडो ही यात्रा आहे, अशीच आहे ना। नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री यांना ही भारत जोडो यात्रा करून त्यांना वाटतंय की त्यांना आव्हान देऊ शकतात। अरे नरेंद्र मोदीजी कुठे, ते तुम्ही सांगा। प्रखर राष्ट्रभक्ती, देशभक्ती कधी त्यांनी मोदीजींनी कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड केली नाही, सत्तेसाठी तडजोड केली नाही। पहिल्याच्या सगळ्या भाषणांच्या ऑडिओ क्लिपा बाहेर येत आहेत, काय बोललात, कसं बोललात आणि आज कसे वागताय। महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। या देशात